छत्रपती संभाजीनगरमध्ये 23 तारखेला जलील यांच्या विरोधात आंबेडकरी संघटनांचा मोर्चा, जोरदार बॅनरबाजी, इम्तियाज जलील जातीयवादी असल्याचा आरोप। कोल्हापूर जिल्ह्यातील संततधार पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ, पंचगंगा नदीची पाणी पातळी 26 फुटांवर, 19 बंधारे पाण्याखाली। रत्नागिरीत जोरदार पावसाची हजेरी, खेडमधील जगबुडी नदी इशारा पातळीवर, रत्नागिरीला आजही मुसळधार पावसाचा इशारा। पुण्यातील नानापेठमधील निवडुंगा विठ्ठल मंदिरात तुकोबांच्या पादुकांची पूजा, विठ्ठल नामाच्या गजरात पुणे दुमदुमलं, दररोज 1800 भाविकांना पांडुरंगाचं दर्शन मिळणार, दर्शन संख्येत 600 टोकन पासची वाढ। देशभरात आज 11वा आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा, पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत विशाखापट्टणममध्ये योगाभ्यास, तर नागपुरात गडकरी आणि बावनकुळेंच्या उपस्थितीत कार्यक्रम। रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये डबक्यात पोहण्यासाठी गेलेल्या 3 अल्पवयीन मुलांचा मृत्यू, पाण्याचा अंदाज न आल्यानं अशफाक अन्सारी, मिझान अत्तर आणि जोहेब अत्तर तिघे बुडाले। इंटेल कंपनी जुलैमध्ये 10,000 कर्मचाऱ्यांना काढणार, इंटेल आतापर्यंतची सर्वात मोठी कर्मचारी कपात करणार। सोनं 500 रुपये ते चांदी 1700 रुपयांनी स्वस्त, सोन्याचा दर 98,900 रुपये, तर चांदी 1,05,000 रुपयांवर।